Hello dear student, welcome in our next point from the chapter Inheritance and Variation. The chapter is already started, in which you are aware with the chapter, which is very interesting topic from our biology syllabus, in which you may get aware with the term chromosome. So in this chapter you have already studied related with the Mendel, who was Mendel, then why he selected pea plant, then various laws of Mendel's laws of इनहेरिटन्स तुम्ही स्टडी केले. त्याच्यानंतर वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज आपण बघितल्या. त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडेल्स जे काही लॉज आहेत ते तुम्ही बघितले. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट जो डील करणार आहोत, विच इज रिलेटेड विथ द प्रिव्हियस जे काही तुम्ही नॉलेज घेतलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही क्रोमोझोम ही टर्म ऐकलेली असेल किंवा क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स जी सटन आणि बोवेरेनी पुट केलेली थिअरी होती, त्या थिअरीमधलाच आपण फर्दर पार्ट बघणार आहोत रिलेटेड विथ द क्रोमोझोम्स. सो आवर फर्स्ट पॉइंट फ्रॉम आवर टुडेज लेक्चर इज chromosomes. Now before going into our today's point chromosome, let us recall our knowledge from 11th standard, the chapter cell structure and organization, ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या सेल ऑर्गनलीज बघितल्या होत्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही न्यूक्लियस ही एक महत्त्वाची सेल ऑर्गनली बघितलेली होती. तर त्या न्यूक्लियसचाच अल्ट्रा स्ट्रक्चर आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. ज्या न्यूक्लियसच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही बारकाईने पहा की एक गुंडाळल्याप्रमाणे दोरासारखं त्या ठिकाणी स्ट्रक्चर दिसतंय. दॅट स्ट्रक्चर इज नथिंग बट द chromatin network. Means this chromatin network is the chromosomal material which is present inside the nucleus. So along with nucleolus, then nucleoplasm, the network like structure present in the nucleus, it is called as the chromatin network असं त्याला म्हटलं जातं. आता मी ही डायग्राम तुम्हाला कशासाठी दाखवत आहे, तर क्रोमोझोम हे जे काही कंटेंट आहे, हे क्रोमोझोम कंटेंट इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ thread like network inside the nucleus, and it becomes visible only during the process of cell division. म्हणजे जेव्हा ह्या क्रोमॅटिन नेटवर्कचं कंडेन्सेशन होतं किंवा कंडेन्स्ड फॉर्ममध्ये ते जातं तेव्हा ते आपल्याला विजिबल होतात. अदरवाईज हे क्रोमॅटिन नेटवर्क न्यूक्लिओप्लाझमध्ये न्यूक्लियसच्या काय असतं, एम्बेडेड असतं किंवा त्याच्या तळाशी ते गेलेलं असतं. सो स्टुडंट्स, आता तुमच्या लक्षात आलेलं असेल डायग्राम बघितल्यानंतर की क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस इन द फॉर्म ऑफ नेटवर्क और अ थ्रेड लाईक नेटवर्कच्या ते स्वरूपामध्ये असतात. अँड वेन दे कंडेन्स्ड फॉर्ममध्ये दे आर रेफर्ड बाय द नेम ॲज क्रोमोझोम्स असं त्यांना म्हटलं जातं. सो व्हॉट आर क्रोमोझोम्स? वी कॅन डिफाईन देम ॲज दीज आर द फिलामेंटस बॉडीज प्रेझेंट in the eukaryotic nucleus. Okay, so this is the definition of chromosome. These are the filamentous body. Filamentous म्हणजे कसं, like a thread like structure. आता शब्दशः जर ह्याची शब्दफोड आपण केली तर क्रोमा means color and soma means body. So the colored body present in the eukaryotic nucleus, it is called as chromosome. आता colored body म्हणजे काय? Actually chromosomes are colorless when they are present in the nucleus, but they get stained, means they are visualized by staining. आता स्टेनिंग मेथड तुम्ही प्रॅक्टिकलला केलेले आहेत. म्हणजे एखाद्या रंगाचा ड्रॉप आपण जर त्या सेलवरती टाकला तर जो आपल्याला पार्ट बघायचा आहे तो कसा दिसतो, आपल्याला कलर्ड दिसतो. तसंच ही जी फिलामेंटस स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती स्टेन टाकल्यानंतर ती आपल्याला काय होते, दिसते. मग त्या रंगीत बॉडीला काय म्हटलं जातं, क्रोमोझोम्स असं म्हटलं जातं. तर शब्दशः त्याचा अर्थ काय, क्रोमा मीन्स कलर अँड सोमा मीन्स बॉडी. सो कलर्ड बॉडी प्रेझेंट इन द युकॅरियोटिक न्यूक्लियस इन द फॉर्म ऑफ फिलामेंटस स्ट्रक्चर, इट इज कॉल्ड एज दी क्रोमोझोम असं त्याला म्हटलं जातं. ओके, आता नाव कोणी दिलं क्रोमोझोम हे? सो द टर्म क्रोमोझोम वॉज कॉइन्ड बाय सायंटिस्ट W. Val
Waldeyer. Waldeyer. Okay, so the name of scientist who coined the term chromosome, he was W. Waldeyer. MCQ साठी वगैरे हे लक्षात ठेवायचं. आता हे जे क्रोमोझोम्स आहेत, या क्रोमोझोमचे आपण कॅरेक्टरिस्टिक फीचर सांगू शकतो. काय काय कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत त्याच्या क्रोमोझोम्सच्या? तर पहिली कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे की दे आर विजिबल. क्रोमोझोम्स केव्हा दिसतात आपल्याला? दे आर विजिबल ओनली ड्युरिंग सेल डिव्हिजन. क्रोमोझोम्स केव्हा दिसतात? फक्त जेव्हा सेल अंडर द प्रोसेस ऑफ डिव्हिजन जाते त्यावेळेसच क्रोमोझोम्स आपल्याला विजिबल होतात. द सेकंड कॅरेक्टरिस्टिक फीचर, द क्रोमोझोम्स व्हॅरी इन साईज अँड लेंथ. क्रोमोझोम्स कसे असतात? दे आर व्हॅरिएबल इन साईज अँड लेंथ. द थर्ड कॅरेक्टरिस्टिक फीचर, द नंबर इज स्पेसिफिक and constant for a particular species. याचा अर्थ प्रत्येक स्पेसीजमध्ये क्रोमोझोमचा नंबर हा सदैव कसा असतो? स्थिर असतो, तो कधीही बदलत नाही. फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ ह्युमन बिईंग्स आपण म्हणतो की 46 नंबर ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात. मग कुठल्याही ह्युमन बिईंगची स्पेसीज घेतली पृथ्वी तलावरच्या तर त्यांच्यामध्ये क्रोमोझोम नंबर हा किती असणार आहे? 46 हा नंबर असणार आहे. सो नंबर इज स्पेसिफिक अँड कॉन्स्टंट फॉर अ पर्टिक्युलर स्पेसीज. नाउ द सेकंड कॅरेक्टरिस्टिक फीचर, दे आर केपेबल. क्रोमोझोम्स आर केपेबल ऑफ self replication and play vital role in heredity, then mutation and variation, and also in evolution. So this is main C characteristic feature. As chromosomes are capable of self replication, म्हणजे ते स्वतःच डिव्हिजन स्वतः करू शकतात. रेप्लिकेट होणे म्हणजे काय? इफ सपोज दिस इज वन क्रोमोझोम, नाउ दिस क्रोमोझोम इज गोइंग टू मल्टिप्लाय टू फॉर्म इट्स कॉपीज. सो दिस इज अ कॅपॅसिटी ऑफ क्रोमोझोम्स. दे आर सेल्फ रेप्लिकेटिंग अँड प्ले व्हायटल, महत्त्वाचा रोल प्ले करतात. कशामध्ये? हेरिडिटी, अनुवंशिकतेचे गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे नेणे, किंवा म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय? की क्रोमोझोमल मटेरियलमध्ये एकाएकी काही कारणांनी, मग ते नैसर्गिक असेल किंवा अनैसर्गिक कारणांनी असेल, म्युटेशन म्हणजे बदल घडून येतो. त्यानंतर व्हेरिएशन्स. व्हेरिएशन्स म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण की पिढ्या दर पिढ्या जरी अनुवंशिकतेचे गुणधर्म ट्रान्सफर होत असले तरी काही गुणधर्म अपत्यामध्ये पॅरेंट्सपेक्षा कसे येतात? वेगळे येतात. त्यानंतर उत्क्रांतीच्या प्रक्रियेतही क्रोमोझोम्स काय करतात? व्हायटल रोल हा प्ले करतात. त्यानंतर द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर इज द क्रोमोझोम्स आर केमिकली, सी द केमिकल कॉम्पोजिशन, केमिकली मेड अप ऑफ, कशाने बनलेले असतात? DNA प्लस हिस्टोन किंवा DNA आणि प्रोटीन्स. आणि प्रोटीन्स दोन प्रकारचे असतात, एक हिस्टोन प्रोटीन आणि दुसरे नॉन histone proteins. So this is the chemical composition of chromosomes. They are made up of DNA plus proteins like histone proteins and that of the non-histone proteins. So these are the characteristic features which are related with the chromosomes. Visible only during cell division. They vary in size and length. They are particular for particular species. They play vital role in heredity, mutation, variation, evolution, and chemically made up of DNA plus proteins. And now the related with the function. So the main function of chromosome is what? Carries heredity. So which are the hereditary units in eukaryotic cell? Chromosomes are the hereditary units, means they are going to transmit characters from one generation to the other generation. So they are the carriers. They are कॅरियर्स ऑफ हेरिडिटी असं त्यांना म्हटलं जातं. तर आतापर्यंत तुम्हाला समजलेलं असेल क्रोमोझोम म्हणजे काय, क्रोमोझोम असं नामकरण कोणी केलं, त्यानंतर क्रोमोझोमचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आणि क्रोमोझोमचं फंक्शन. दे आर द कॅरियर्स ऑफ हेरिडिटी. आता त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत रिलेटेड विथ क्रोमोझोम, नंबर
ऑफ क्रोमोझोम्स. पहिल्यांदाच कॅरेक्टरिस्टिक फीचरमध्ये आपण बघितलेलं की नंबर इज स्पेसिफिक अँड कॉन्स्टंट फॉर अ पर्टिक्युलर स्पेसिस, मीन्स देअर नंबर इज कॉन्स्टंट or you may call particular for particular species. प्रत्येक प्राणी मात्र जो आहे सजीव आहे त्या प्रत्येक सजीवांचा जो क्रोमोझोम नंबर वेगवेगळा असेल, म्हणजे मांजरामध्ये एक स्पेसिफिक नंबर असेल, माकडांमध्ये एक स्पेसिफिक नंबर असेल, माणसामध्ये तो स्पेसिफिक असतो आणि तो नंबर कसा असतो, कॉन्स्टंट असतो. आता त्यानंतर हेन्स इट हॅज ग्रेट इम्पॉर्टन्स in the study of बघा phylogeny and taxonomy. Okay, let us see what is it means. नंबर कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याला ग्रेट इम्पॉर्टन्स आहे. कशामध्ये, कशाच्या अभ्यासामध्ये, फायलोजेनी. फायलोजेनीला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो वंश इतिहास. आणि टेक्झॉनॉमीला म्हटलं जातं वर्गीकरणाचं शास्त्र. तर ह्या ज्या दोन बायोलॉजीच्या ब्रँचेस आहेत, एक तर फायलोजेनी वंश इतिहास शास्त्र आणि त्यानंतर वर्गीकरणाचं शास्त्र, याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर जो स्पेसिफिक आहे त्याला काय आहे, ग्रेट इम्पॉर्टन्स असलेला आपण लावून. फायलोजेनी जसं वंश इतिहास, जसं आपण वंशावळ काढतो, म्हणजे जसं आपण जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपण काय करतो तर वंशावळ त्या ठिकाणी मेन्शन केलेली असते, म्हणजे वडिलांचं, त्याच्यानंतर चुलते, आत्या इत्यादींचं. तर टेक्झॉनॉमी म्हणजे वर्गीकरणाचं शास्त्र आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रत्येक स्पेसिस ही वेगवेगळ्या युनिट्समध्ये काय केली जाते, डिव्हाइड केली जाते, त्याला वर्गीकरणाचं शास्त्र असं म्हटलं जातं. आणि त्या ठिकाणी क्रोमोझोम नंबर जो स्पेसिफिक आहे इट प्लेज ग्रेट इम्पॉर्टंट रोल. त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत टर्म प्लॉइडी विच इज रिलेटेड विथ द क्रोमोझोम. प्लॉइडी, so what is mean by ploidy? It is the primary basic number of chromosome that is mentioned in the form of X in a cell. तर प्रायमरी बेसिक नंबर जो आहे क्रोमोझोमचा, जो एक्स या मॅनरने काय केला जातो, मेन्शन केला जातो, दॅट नंबर इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज प्लॉइडी असं त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला, प्लॉइडी असं म्हटलं जातं. तर हा जो प्रायमरी बेसिक नंबर आहे, दिस प्लॉइडी इज अगेन डिवायडेड इनटू द टू टाइप्स ॲज यूप्लॉइडी अँड दॅट ऑफ द aneuploidy. See, the basic number, it is again divided into the euploidy and that of the aneuploidy. आता त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघूयात what is mean by euploidy. Euploidy means exact multiple of the primary basic number of chromosomes that is X in a cell, means it is exact multiple of the primary basic number, it is called as the euploidy असं त्याला म्हणजे इथं क्रोमोझोम नंबर काय झालेला असतो, मल्टिपल झालेला असतो. कशाच्या, प्रायमरी बेसिक नंबरच्या. इट इज कॉल्ड एज दी यूप्लॉइडी असं त्याला म्हटलं जातं. नाऊ रिलेटेड विथ द एन्युप्लॉइडी. एन्युप्लॉइडी म्हणजे काय असतं की हिअर when the chromosome number is not, when the chromosome number is not the exact multiple of the haploid cell or set, it is described as the एन्युप्लॉइडी असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे ह्या ठिकाणी क्रोमोझोम्स जो नंबर आहे प्रायमरी बेसिक नंबर, मग तो काय नसतो, इट इज नॉट एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द हॅप्लॉइड सेटचा, तो काय नसतो, सारखा नसतो. देन इट इज टर्म्ड बाय द नेम ॲज एन्युप्लॉइडी असं त्याला म्हटलं जातं. नाऊ यूप्लॉइडी इज अगेन ऑफ अ टाइप्स ॲज, इट इज ऑफ अ टाइप्स ॲज मोनोप्लॉइडी, ploidy, then diploidy
and polyploidy. Okay, so these are the types of euploidy where the exact multiple of primary basic number क्रोमोझोमचा फॉर्म होतो. मग आता मोनोप्लॉइडी म्हणजे कशाला म्हटलं जातं, तर मोनोप्लॉइडीमध्ये आपल्याला असं आढळतं की इन्क्लूड्स द मोनोप्लॉइड किंवा हॅप्लॉइड. आता याच्यामध्ये काय असणार आहे, तर हाफ विच इज इन द फॉर्म ऑफ x इज इक्वल टू n, या रीतीने तो काय केला जातो, मेन्शन केला जातो. डिप्लॉइड्समध्ये काय असतं, 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम, म्हणजे ह्या ठिकाणी नंबर काय होतो, डबल होतो, विच इज मेन्शन इन द फॉर्म ॲज इट इज रेफर्ड ॲज 2n, means 2 sets of chromosome. And polyploidy again divided into types as triploidy, tetraploidy accordingly, म्हणजे जसा तो दुप्पट होत जातो त्या प्रकाराने तो काय केला जातो, मेन्शन केला जातो. मीन्स हिअर देर आर द टाइप्स ॲज 3n, देन 4n एक्सेट्रा एक्सेट्रा. दिस इज कॉल्ड एज दी पॉलीप्लॉइडी असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर ॲन्युप्लॉइडीमध्ये काय म्हणतोय आपण, क्रोमोझोम नंबर इज नॉट द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ दी हॅप्लॉइड सेट्स, म्हणजे n नंबर ऑफ जो आपण मेन्शन करतो त्याच्याप्रमाणे तो नसतो. मग नक्की काय असतं तर ह्याच्यामध्ये, तर यू आर गोइंग टू ऑब्झर्व इट इन अ 2 ways. ॲन्युप्लॉइडी इट मे बी हायपोप्लॉइडी किंवा ती कशी असेल, हायपरप्लॉइडी. हायपोप्लॉइडीमध्ये काय आढळतं तुम्हाला, तर पुन्हा 2 टाइप्स आढळतात. इट इज मोनोझोमी किंवा ती कशी असेल, नलिझोमी. ओके, आता याच्यामध्ये ॲन्युप्लॉइडीमध्ये नक्की काय होतं, तर एकतर त्याच्यामध्ये ॲडिशन तरी होते किंवा डिलिशन तरी होते. कशाची, 1 or more क्रोमोझोम. सी, दिस इज इम्पॉर्टंट स्टेटमेंट. ॲन्युप्लॉइडीमध्ये काय होतं, देर इज आयदर ॲडिशन or deletion of 1 or more chromosome, it is called as the aneuploidy. मग जर त्याच्यामध्ये ॲडिशन होत असेल तर क्रोमोझोम नंबर वाढणार आहे, त्याला म्हणायचं हायपरप्लॉइडी. आणि जर डिलिशन म्हणजे कमी होत असेल तर त्याला म्हणायचं हायपोप्लॉइडी असं त्याला म्हटलं जातं. मग हायपोप्लॉइडी पुन्हा 2 प्रकारची, मोनोझोमी किंवा नलिझोमी. आता मोनोझोमी मेन्शन कशी केली जाते ह्या ठिकाणी, 2n-1, इट इज कॉल्ड एज दी मोनोझोमी असं त्याला म्हटलं जातं. आणि नलिझोमीमध्ये तुम्हाला काय आढळतं, 2n-2, इजंट इट. मग हे झालं हायपोप्लॉइडी, म्हणजे इथं क्रोमोझोम नंबर काय होतोय, रेड्यूस होतोय किंवा कमी होतोय. तर हायपरप्लॉइडी तुम्हाला कोणकोणत्या प्रकाराने ऑकर होते, तर इट मे बी ऑफ अ ट्रायझोमी और टेट्राझोमी. ट्रायझोमी कशी मेन्शन केली जाते, देर इज ॲडिशन 2n+1 while here 2n+2. अशा रीतीने काय केले जातात, ॲन्युप्लॉइडी आपल्याला ऑकर होते. तर युप्लॉइडीमध्ये काय होतं, एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर हा क्रोमोझोमचा मेंटेन केला जातो, जी आपल्याला 3 प्रकाराने आढळते, मोनोप्लॉइडी, डिप्लॉइडी आणि पॉलीप्लॉइडी. आणि ॲन्युप्लॉइडी ज्याच्यामध्ये एकतर ॲडिशन होते किंवा डिलिशन होते. ॲडिशन होत असेल तर त्याला हायपरप्लॉइडी म्हणायचं, डिलिशन होत असेल तर त्याला हायपोप्लॉइडी असं म्हटलं जातं. हायपोप्लॉइडी पुन्हा मोनोझोमी, नलिझोमी या 2 प्रकाराने आढळते. हायपरप्लॉइडी ट्रायझोमी आणि टेट्राझोमी या प्रकाराने आपल्याला ती आढळते. अशा रीतीने प्लॉइडी ही टर्म समजून घेण्यासाठी पुस्तकामधला चार्ट 3.5 हा व्हेरिएशन इन क्रोमोझोम नंबर प्लॉइडी जो दिलेला आहे तो तुम्ही रेफर करा. नाउ द नेक्स्ट पॉइंट, स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. जो क्रोमोझोम इतक्या वेळा आपण त्याची माहिती घेतली, तो क्रोमोझोम नक्की कसा दिसतो ते आता आपण बघूयात. तर स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम तुम्हाला काय सांगतं, त्यापूर्वी क्रोमोझोमची डायग्रॅम एकदा लक्षात घ्या. पुस्तकामध्ये तुम्हाला 3.6 पेज नंबर 58 वरती स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम दिलेला आहे, जो आपण स्क्रीनवरती पण पाहूयात. तर स्क्रीनवर तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम दिसत आहे. तर जे आपल्याला क्रोमोझोम बघायचे आहेत ते बेस्ट विजिबल कधी होतील मायक्रोस्कोप खाली, तर ते जेव्हा मेटाफेज स्टेजला असतील सेल डिव्हिजनच्या. सो ॲट दॅट स्टेज वी विल ऑब्झर्व द क्रोमोझोम बेस्ट.
आता ह्याच्या पाठीमागे रिझन काय आहे, तर मेटाफेजमध्ये ज्यावेळेस क्रोमोझोम असतात त्यावेळेस ते हायली कंडेन्स्ड असतात आणि हायली कंडेन्स्ड असल्या कारणाने मायक्रोस्कोप खाली आपल्याला त्याचं स्ट्रक्चर अत्यंत सुंदर रीतीने बघायला मिळतं. तर टिपिकल जो क्रोमोझोम आहे त्या क्रोमोझोममध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर ह्या ठिकाणी तुम्हाला 2 क्रोमॅटिड्स दिसतात. त्या ठिकाणी एक्स आकाराची जी तुम्हाला डायग्राम दिसतीये, व्हॉट इट इंडिकेट्स, द टिपिकल क्रोमोझोम इट कन्सिस्ट ऑफ 2 क्रोमॅटिड्स जॉईन्ड टुगेदर ॲट सेंट्रोमियर किंवा त्याला प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन असं सुद्धा म्हणतात. तर ह्या प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शनमध्ये जो डिस्क शेप्ड प्लेट असते ज्याला कायनेटोकोर असं म्हटलं जातं आणि हा कायनेटोस्कोर नक्की कशासाठी असतो, तर सेल डिव्हिजनमध्ये तुम्ही स्पिंडल फायबर आपण बघितलेले होते. सेल डिव्हिजन हा चॅप्टर शिकवताना आपण मायटोसिस मिओसिस बघितलेलं होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला स्पिंडल फायबर ही टर्म गेलेली आहे. तर हे स्पिंडल फायबर कुठल्या पार्टला अटॅच असतात, तर प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन भोवती जो डिस्क शेप्ड प्लेट असते ज्याला कायनेटोकोर असं म्हटलं जातं त्याला स्पिंडल फायबर काय होतात, जॉईन होतात. मग MCQ साठी तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कायनेटोकोर with dash dash is the part of chromosome with which the spindle fibers are going to attach. तर कुठला पार्ट आहे तो, कायनेटोकोर हा पार्ट आहे ज्याला काय होतात, स्पिंडल फायबर अटॅच होतात. आता प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन व्यतिरिक्त, आता प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन किंवा कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे काय ते लक्षात घ्या. एक खाचेसारखा भाग दिसतो आपल्याला आणि त्या ठिकाणी थोडासा फुगीर भाग झालेला दिसतो, त्या आकाराला काय म्हटलं जातं, तर कॉन्स्ट्रिक्शन. आणि हे पहिलं कॉन्स्ट्रिक्शन म्हणून त्याला प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन असं म्हटलं जातं किंवा त्याला आपण काय म्हणतो, तर इट इज ऑल्सो रेफर्ड बाय द नेम ॲज सेंट्रोमियर असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. तर ह्या प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शनच्या व्यतिरिक्त काही क्रोमोझोम्समध्ये काय असतात, ॲडिशनल 1 किंवा 2 कॉन्स्ट्रिक्शन्स असतात. त्या कॉन्स्ट्रिक्शन्सला काय म्हटलं जातं, तर सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन असं म्हटलं जातं. आता ॲट सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन नंबर 1 त्या ठिकाणी दिलेलं आहे बघा डायग्राममध्ये. तर सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 1 जे आहे इट इज ऑल्सो रेफर्ड बाय द नेम ॲज, किंवा त्या ठिकाणी काय ऑर्गनाइज झालेला असतो, न्यूक्लिओलस ऑर्गनाइज झालेला असतो. हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड एज दी न्यूक्लिओलार ऑर्गनायझर असं त्याला म्हटलं जातं. तर हा सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट त्या ठिकाणी आहे. त्यानंतर त्याच्याच खालच्या बाजूला सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्टच्या खालच्या बाजूला तुम्हाला आणखीन एक गोलाकार किंवा ग्लोब्युलर पोर्शन दिसतोय विच इज कॉल्ड एज दी सॅटेलाइट. त्या पोर्शनला काय म्हटलं जातं, सॅटेलाइट बॉडी किंवा सॅटेलाइट असं त्या पोर्शनला म्हटलं जातं. त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन नंबर 2 त्या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्व होतं. आणि त्यानंतर द एंड्स ऑफ क्रोमोझोम म्हणजे क्रोमॅटिड्सचे जे एंड्स आहेत दे आर नोन ॲज अ टीलोमियर त्या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्व होतो. या व्यतिरिक्त आणखीन काय आढळतं आपल्याला, त्या क्रोमॅटिडमध्ये आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला लॉंग अनब्रँच्ड स्लेंडर हायली कॉइल्ड थ्रेड लाईक जे स्ट्रक्चर दिसतंय इट इज नथिंग बट ऑफ द DNA. म्हणजे थ्रेड लाईक DNAचं मटेरियल त्या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्व होतंय. आणि हा जो DNA आहे हा DNA कसा आहे, डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल विच एक्सटेंड्स फ्रॉम वन एंड ऑफ क्रोमोझोम टू द अदर एंड. सो दिस इज रिलेटेड विथ द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम विच you are going to observe on the. Now the next point, types of chromosomes. आता क्रोमोझोम्सचे जे टाईप्स आहेत ते वेगवेगळ्या प्रकाराने दिले जातात. त्यातला आपण पहिला जो प्रकार आहे टाईप्सचा, बेस्ड ऑन पोझिशन ऑफ सेंट्रोमियर, याच्यावरून क्रोमोझोम्सचे किती प्रकार पडतात ते आता आपण बघूयात. तर एकूण 4 टाईप्स पडतात. विच आर दिस टाईप्स, बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ सेंट्रोमियर ज्याला आपण प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन असं सुद्धा म्हणतो. ते प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शनची पोझिशन क्रोमोझोममध्ये नक्की कुठे आहे, ऑन दॅट बेसिस द क्रोमोझोम्स आर डिवायडेड इंटू 4 टाईप्स ॲज नंबर 1 ॲक्रोसेंट्रिक, देन नंबर 2 टीलोसेंट्रिक, then number 3 submetacentric, and number 4 मेटासेंट्रिक. तर अशा रीतीने एकूण 4 प्रकार पडतात. कशावरती,
बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. कदाचित हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कांना सुद्धा विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन द व्हेरियस टाइप्स ऑफ सेंट्रोमियर बेस्ड ऑन देअर पोझिशन. तर आता ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम्स जे असतात त्यांच्यामध्ये सेंट्रोमियर हा नक्की कुठे असतो? रिलेटेड विथ द ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम. जर आपण ह्या ठिकाणी गृहीत धरलं की यामध्ये जो तुमचा सेंट्रोमियर आहे तो सेंट्रोमियर इट इज फार अवे फ्रॉम द सेंटर, म्हणजे सेंटरपेक्षा तो कसा असतो? लांब असतो, ज्याच्यामुळे क्रोमोझोमचा एक आर्म जो आहे तो कसा असतो? अकॉर्डिंगली लेंथ त्याची जी असते ती एका आर्मची लेंथ कशी असते? लहान असते आणि दुसऱ्या आर्मची लेंथ कशी असते? तर ह्या ठिकाणी मोठी असलेली आपल्याला आढळून येते. एक आर्म कसा आहे? लहान आहे आणि दुसरा आर्म कसा आहे? लेंथने मोठा असलेला आपल्याला आढळून येतो. दॅट टाईप ऑफ क्रोमोझोम दे आर रेफर्ड बाय द नेम ॲज ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम वेअर द पोझिशन ऑफ धिस सेंट्रोमियर इन्स्टेड ऑफ, म्हणजे 2 इक्वल पार्ट्स होण्याऐवजी सेंटरपासून तो कसा आहे? लांब आहे. त्यामुळे एक आर्म कसा आहे? तुलनात्मक दृष्टीने लहान आहे आणि दुसरा कसा असतो? मोठा किंवा लांब असलेला आपल्याला आढळून येतो. त्याच्यामुळे क्रोमोझोम इट ॲपियर्स, म्हणजे जर दाखवायचं झालं अल्फाबेटिकली मेन्शन केलं जातं लाईक दिस. इट ॲपियर्स ॲज जे शेप्ड. तो आपल्याला कसा दिसतो? त्या ठिकाणी आपल्याला जे शेप्ड असलेला आपल्याला तो ऑकर होतो लाईक दिस. एक आर्म कसा आहे या ठिकाणी? लॉंग आहे आणि दुसरा आर्म ह्या ठिकाणी कसा आहे? लहान असलेला आपल्याला आढळून येतो. सो इट ॲपियर्स अल्फाबेट कसा दिसतो? तो जे शेप्ड दिसतो. ओके, सो ॲक्रोसेंट्रिक इज जे शेप्ड. नाव द नेक्स्ट टाईप इट इज कॉल्ड एज दी टिलोसेंट्रिक. आता टिलोसेंट्रिकमध्ये काय आहे? तर ह्या ठिकाणी तुम्हाला एकच क्रोमोझोमचा लांबलचक आर्म आढळतो आणि त्यानंतर ह्या ठिकाणी सेंट्रोमियर कुठे प्रेझेंट असतो? ॲट द टीप ऑफ दॅट क्रोमोझोम. आणि त्यामुळे हा कसा दिसतो? अल्फाबेट आय सारखा. इट ॲपियर्स लाईक अ अल्फाबेट आय. तर अशा रीतीने टिलोसेंट्रिक क्रोमोझोममध्ये सेंट्रोमियर कुठे गेला? इट इज प्रेझेंट ॲट द टीप. दिस इज युअर सेंट्रोमियर. नाव द नेक्स्ट टाईप विच इज कॉल्ड एज दी सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम. आता सब मेटासेंट्रिक क्रोमोझोममध्ये काय असतं? तर या ठिकाणी जो सेंट्रोमियर आहे आपला तो इट इज लिटिल अवे फ्रॉम द सेंटर. तर सेंटरच्या पासून तो कसा असतो? लिटिल अवे असतो. त्यामुळे एक आर्म ह्या ठिकाणी कसा तयार होतो? तर अशा रीतीने एक आर्म असतो आणि दुसरा आर्म अशा रीतीने आपल्याला मिळतो. दॅट chromosomes they are called as the submetacentric chromosome in which the centromere is little away from the center पासून तो थोडासा लांब असलेला आपल्याला आढळून येतो. अँड हेन्स इट ॲपियर्स ॲज अल्फाबेट जे आहे ते कॅपिटल एल प्रमाणे ते आपल्याला काय होतं? ऑब्झर्व होतं. इट इज लाईक वन आर्म इज क्वाईट long, here is centromere and the another arm is of equal length, not exactly equal length but it is little bit short. तर अशा रीतीने हा सब मेटासेंट्रिक आपला क्रोमोझोम which appear alphabet L shaped. and the last one which is called as the metacentric. meta means at the center, म्हणजे आपला जो सेंट्रोमियर आहे तो कुठे असेल? सेंटरला असेल. ड्यू टू विच या ठिकाणी काय होणार आहे? तर 2 इक्वल क्रोमोझोमचे ह्या ठिकाणी काय होतात? आपल्याला बघायला मिळतात. सो दिस इज कॉल्ड एज दी मेटासेंट्रिक क्रोमोझोम विच इज ॲपियर्ड इन द मॅनर ऑफ अल्फाबेट व्ही शेप्डमध्ये ते ॲपियर होतात, जे आपण ह्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. इफ सपोज दिस इज अवर सेंट्रोमियर आणि त्यानंतर इथून एक आर्म या ठिकाणी आपल्याला अराईज झालेला दिसून येतो आणि इक्वल लेंथचा दुसरा आर्म ह्या ठिकाणी आपल्याला अराईज झालेला दिसून येतो. Then these are the centromere. Here also centromere. So these are the types of chromosomes based on the position of centromere, which is nothing but the primary constriction. जर primary constriction far away from the center असेल, ज्याच्यामुळे एक आर्म क्वाईट शॉर्ट होतो आणि दुसरा आर्म काय होतो? लॉंग होतो आणि त्यामुळे जे शेप्ड जे आपल्याला क्रोमोझोम दिसतात दे आर कॉल्ड एज ॲक्रोसेंट्रिक. टिलोसेंट्रिकमध्ये ॲट द टिपला असतो आणि एकच आर्म इलॉंगेटेड प्रेझेंट असतो, हेन्स ॲपियर ॲज अ आय शेप्ड टिलोसेंट्रिक. सबमेटासेंट्रिक
one arm is short and other one is long, and the centromere is little away from the center and appear as alphabet L, while metacentric at the center, due to which two equal arms are going to form and the metacentric appears V-shaped.